आयू आणि राजू एकदा बागेत जातात. तिथे त्यांना सार्थक भेटतो. तिथे ते तिघे पार्टी करायचा विचार करतात. ते तिघे संकेतकडे पार्टी करायची हे ठरवतात. ते संकेतच्या घरी जातात आणि पार्टीविषयी सांगतात. तेव्हा तो तयार होतो. तेव्हा संकेत त्याचा भाऊ सूरजला पण पार्टीसाठी बोलवतो. पार्टीला ते चिकन बिर्याणीचा बेत ठरवतात. राजूची आई त्यांना बिर्याणी बनवून देते. बाळू नाश्त्याला भेळ आणतो. सार्थक सर्वांसाठी आईस्क्रीम आणतो. संकेत सर्व पार्टीचे नियोजन करतो. सूरज रिकाम्या हाताने येतो. आल्या आल्या सर्व भेळ खाऊन टाकतो. बाकी सर्व मजामस्ती करण्यात दंग असतात. नंतर ते भेळ खायला जातात तर भेळ नसते. तेव्हा सूरज बोलतो, भेळ खूप छान झाली होती म्हणून मी ती खाल्ली. सर्व त्याच्याकडे बघतच बसतात. नंतर थोड्या वेळाने ते जेवायला जातात. तेव्हा राजू बिर्याणी गरम करायला गॅसवर ठेवतो. पण सूरज मी पातेले घेऊन येतो असा आग्रह करू लागतो. सर्व त्यासाठी होकार देतात. पातेले आणताना गरम असल्याने ते तो सर्व खाली पाडतो. त्यामुळे सर्वांना तसंच घरी जावे लागते. नको त्या व्यक्तीला अधिक महत्त्व दिल्यामुळे आज त्यांची ही वेळ आली होती. त्यांनी त्याला पातेले आणण्यासाठी नकार दिला असता तर आज त्यांची ही स्थिती नसती. तात्पर्य, नाकापेक्षा मोती जड. थँक्यू.